रथसप्तमी म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेवाचा वाढदिवस. पण तुम्ही कधी विचार केलाय का की सूर्याच्या रथाला 7च घोडे का असतात? हे 7 घोडे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून प्रकाशाचे 7 रंग आहेत, ज्याला आपण इंद्रधनुष्य म्हणतो. सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावर स्वार होऊन आकाशात प्रवास करतात असे मानले जाते. विज्ञानाच्या कितीतरी आधी आपल्या ऋषीमुनींनी रथाच्या रूपाने प्रकाशाचे शास्त्र मांडले होते. कश्यप ऋषी आणि अदिती यांचे पुत्र म्हणून सूर्यदेवाचा जन्म झाला. या दिवशी सूर्यदेवाने आपला प्रकाश जगावर पसरवण्यास सुरुवात केली. रथसप्तमीच्या दिवशी सूर्य मकर राशीतून मीन राशीकडे प्रवास करू लागतो. यामुळे हिवाळा संपून वसंत ऋतूची सुरुवात होते. रथसप्तमी हा सूर्यदेवाची उपासना करण्याचा, त्यांच्या कृपा प्राप्त करण्याचा आणि नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्याचा दिवस आहे. सूर्य हा जीवनाचा आधार आहे, त्यामुळे त्यांची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपतीमध्ये रथसप्तमीचा मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा केला जातो. श्री व्यंकटेश्वर मंदिरात विशेष पूजा आयोजित केल्या जातात.